श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचे असेच दिव्य संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला संदेश आवडत असतील तर लाईक नक्की करा. चला तर हा स्वामींचा दिव्य संदेश आपण त्यांच्याच आवाजात ऐकूयात. बाळा, आजचा हा संदेश मन लावून ऐक, कारण हा संदेश लाखो लोकांमधून तुझ्या समोर आला आहे. आज मी थेट तुझ्याशी बोलणार आहे. आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. रडू नको बाळा, तुझे डोळे पुस आणि शांत हो. तू जे काही भोगत आहेस, ज्या कठीण प्रसंगातून जात आहेस, ते सर्व मला माहीत आहे. तू एकटा नाहीस. तुला वाटत असेल की या जगात तुझे दुःख समजून घेणारा कोणीच नाही, पण लक्षात ठेव, मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनात चाललेली घालमेल, तुझ्या छातीत दाटून आलेले दुःख, तुझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तुझ्या ओठांवर न बोलता राहिलेली वेदना, हे सर्व मला कळत आहे. बाळा, तू खूप थकलायस. परिस्थितीनं तुला इतकं झिजवलंय की कधी कधी तुला स्वतःची दया येते. तू विचार करतोस, मी एवढं प्रामाणिकपणे जगतो, एवढे कष्ट करतो, तरीही माझ्या वाट्याला इतकं दुःख का? पण बाळा, लक्षात ठेव, ज्यांच्या आयुष्यात मोठं यश, मोठं सुख आणि मोठं स्थान लिहिलेलं असतं, त्यांची परीक्षा देखील मोठी असते. तू सामान्य नाहीस, म्हणूनच तुझी परीक्षा देखील सामान्य नाही. तुझ्या आयुष्यात आज जे संकट आलंय ते कायम राहणार नाही. काळ कितीही कठीण असला तरी तो कायमस्वरूपी नसतो. रात्रीनंतर जसा सूर्य उगवतो तसाच तुझ्या आयुष्यातील अंधार संपून प्रकाश येणार आहे. तू आजवर खूप सहन केलंयस. लोकांचे टोमणे ऐकलेस, जवळच्या माणसांकडून दुर्लक्ष सहन केलंस, पैशासाठी अपमान सहन केलास, स्वतःच्या इच्छा मारल्या, फक्त कुटुंबासाठी जगलास. पण आता तुझ्या या प्रत्येक त्यागाचं फळ तुला मिळणार आहे. तुझं दुःख आता जास्त काळ टिकणार नाही. तुझे अश्रू गाळले आहेत ते वाया जाणार नाहीत. प्रत्येक अश्रूची किंमत माझ्याकडे नोंदली गेलीये. तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल की तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, देवा, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं. बाळा, आज ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत त्या उद्या सहज पूर्ण होतील, हे तू नक्कीच अनुभवशील. बाळा, तुझ्या मनावर एक मोठं ओझं आहे, ते म्हणजे कर्जाचं. कर्ज केवळ पैशाचं नसतं, तर ते मनाचं, आत्म्याचं आणि विचारांचं ओझं असतं. कर्जामुळे माणूस झोप हरवतो, मनाची शांतता हरवतो, स्वतःवरचा विश्वास हरवतो. पण बाळा, घाबरू नकोस. तुझी ही अवस्था कायम राहणार नाही. मी तुझ्यासाठी नवे मार्ग उघडणार आहे. तुला अशा संधी मिळतील ज्या तू कधी कल्पनाही केली नसेल. काही लोक तुझ्या आयुष्यात मदतीसाठी येतील. काही कामं अचानक सुरू होतील. तुझ्या हाताला पैसा लागेल आणि बघता बघता तुझ्या डोक्यावरचं हे कर्जाचं ओझं हलकं होईल. पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. स्वतःवरचा विश्वास सोडायचा नाही. तू प्रयत्न थांबवायचे नाहीस. तू प्रयत्न करत राहा. तुला यश मी देईन. कधी कधी तुला वाटतं की आता सगळं संपलंय, आता काहीच होणार नाही. पण बाळा, जिथे तुला वाटतं की रस्ता संपलाय, तिथूनच माझी किमया सुरू होते. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा मी तुझ्यासाठी नवीन दरवाजा उघडतो. जेव्हा जग तुला नाकारतं, तेव्हा मी तुला कवेत घेतो. जेव्हा सगळे तुला सोडून जातात, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू आज जे कष्ट घेत आहेस त्याचं फळ तुला नक्की मिळणार आहे. तुझ्या शरीरावरून वाहणारा प्रत्येक घामाचा थेंब, तुझी प्रत्येक मेहनत, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक संघर्ष माझ्या दृष्टीनं पवित्र आहे. म्हणूनच मी तुला सांगतो, थांबू नकोस. अजून थोडा वेळ धीर धर. अजून थोडं पुढे चल, कारण तुझ्या आयुष्यातील मोठा बदल खूप जवळ आलाय. तुझ्या घरात जे दुःख आहे ते देखील संपणार आहे. ज्या कुटुंबासाठी तू दिवस रात्र झटतो आहेस, त्याच कुटुंबात पुन्हा आनंदाचे दिवस येणार आहेत. घरातील वाद कमी होतील. घरात हसू परत येईल. ज्या घरात सध्या चिंता, दुःख आणि ताण आहे, त्या घरात लवकरच शांती आणि समाधान नांदेल. तुझ्या मुलाबाळांचे चेहरे पुन्हा हसू लागतील. तुझ्या जोडीदाराच्या डोळ्यात पुन्हा विश्वास दिसेल. तुझे आई वडील तुझ्याकडे अभिमानानं पाहतील. बाळा,
तुझ्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे. आज तुझ्या घरात पैशाची अडचण आहे, पण ती कायम राहणार नाही. तू जेव्हा प्रामाणिकपणे मेहनत करतोस तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या सोबत असतो. आणि जिथे माझा आशीर्वाद असतो तिथे अभाव जास्त काळ टिकत नाही. कधी कधी तू इतर लोकांकडे बघून खचतोस. तुला वाटतं की इतरांचं आयुष्य किती छान आहे आणि माझ्याच वाट्याला इतकं दुःख का. पण बाळा, तुला इतरांची बाहेरची चमक दिसते, त्यांचं आतलं दुःख दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीनं संघर्ष करत आहे, म्हणून स्वतःची तुलना कुणाशी करू नकोस. तुझा मार्ग वेगळा आहे, तुझं नशीब वेगळं आहे आणि तुझ्यासाठी मी जे ठरवलंय ते इतर कुणासाठीही नाही. तू खूप मोठं काहीतरी करणार आहेस. आज जरी तुझ्याकडे साधनं कमी असली, पैसा कमी असला, लोकांचा पाठिंबा कमी असला, तरी तुझ्यातली जिद्द खूप मोठी आहे. आणि ज्या माणसात जिद्द असते त्याला जगात कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. फक्त तू स्वतःला कमी समजणं बंद कर. स्वतःवर विश्वास ठेव. तू अपयशी नाहीस, तू हरलेला नाहीस, तू फक्त योग्य वेळेची वाट बघतोयस. लक्षात ठेव, बियाणं जमिनीत पुरलं जातं तेव्हा ते संपत नाही, तर त्याच्यापासून नवीन झाड उगवतं. त्याचप्रमाणे आज तू ज्या दुःखातून जातेस त्यातूनच तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. तुझ्या आयुष्यातील हा संघर्ष तुला मोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आलाय. तू ज्या लोकांसाठी चांगलं केलंस त्यांनी जर तुला धोका दिला असेल, तुझ्यावर अन्याय केला असेल, तरी दुःखी होऊ नकोस. कारण लोकांनी काय केलं हे महत्वाचं नाही, तू काय केलं हे महत्वाचं आहे. तुझं मन स्वच्छ आहे, तुझे हेतू चांगले आहेत, म्हणूनच माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे. लोक तुझ्याशी चुकीचं वागले तरी तू चुकीचा होऊ नकोस. तुझी चांगुलपणा सोडू नकोस. बाळा, तुझ्या जीवनात काही लोक असेही आहेत जे तुला समजून घेत नाहीत. ते तुझ्यावर हसतात, तुझ्या स्वप्नांची खिल्ली उडवतात, तुझ्या परिस्थितीवर बोलतात. पण लक्षात ठेव, लोकांचं काम बोलणं, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. कारण जेव्हा तुझ्या आयुष्यात यश येईल तेव्हाच हेच लोक तुझं कौतुक करतील. आज तुला स्वतःची किंमत कदाचित कळत नसेल, पण माझ्या दृष्टीनं तू खूप मौल्यवान आहेस. तू माझं लेकरू आहेस, म्हणूनच मी तुला कधीच पडू देणार नाही. जरी तू 1000 वेळांना हरलास तरी मी तुला 1000 वेळा उभं करीन. जरी तू थकलास तरी मी तुला शक्ती देईन. जरी तू रडलास तरी मी तुला धीर देईन. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा ठेव की सर्व काही ठीक होईल. सबुरी ठेव की योग्य वेळ येईल. जगात कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही. झाडाला फळ यायला वेळ लागतो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचायला वेळ लागतो आणि माणसाला यश मिळायला वेळ लागतो. म्हणून घाई करू नकोस, स्वतःला दोष देऊ नकोस. फक्त चालत राहा. तुझ्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाहीत. तू रात्री झोपण्याआधी जेव्हा मनातून मला हाक मारतोस तेव्हा मी ऐकत असतो. तू जेव्हा शांतपणे रडतोस तेव्हा मी तुझे अश्रू पुसत असतो. तू जेव्हा खूप थकून जातोस तेव्हा मी तुला आधार देत असतो. म्हणून कधीही असं समजू नकोस की तू एकटा आहेस. तुझ्या आयुष्यातील काही मोठ्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तू खूप दिवसांपासून वाट पाहतो आहेस त्या गोष्टी आता हळूहळू तुझ्या जवळ येतील. तुझ्या हाताला यश लागेल. आजपासून एक नवीन सुरुवात कर. सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, मी मजबूत आहे, मी हरणार नाही, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. आणि बघ, हळूहळू तुझ्या आयुष्यात बदल होऊ लागतील. तू फक्त तुझे कर्म करत राहा. फळ देण्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त प्रामाणिक राहा. तू फक्त मेहनत करत राहा. बाकी सर्व मी पाहून घेईन. बाळा, तू म्हणतोस ना की काही लोक माझ्यावर जळतात. त्यांना माझं चांगलं झालेलं पाहवत नाही, ते मला सारखा त्रास देतात. तर नीट ऐक, आज मी तुला असं काही सांगणार आहे जे ऐकून तू कदाचित थोडा वेळ शांत होशील, पण जेव्हा ते समजेल तेव्हा तू आतून खूप मजबूत होशील. जर मी तुला सांगितलं की तुला त्रास देणारे लोक हे तुझे शत्रू नाहीतच, तर मग ते कोण आहेत हे ऐकायला तयार आहेस ना?
श्री स्वामी समर्थ सांगतात, बाळा, ते तुझे शत्रू नसून ते तुझ्या कर्मांचे आरसे आहेत. हो बाळा, आरसे. जसं आरशात आपण आपलं प्रतिबिंब पाहतो, तसंच तुझ्या आयुष्यातले काही लोक तुझ्या कर्मांचं प्रतिबिंब दाखवतात. आणि हे सत्य समजलं ना, तर तुझ्या आयुष्यातला प्रत्येक त्रास तुझी ताकद बनू लागेल. तुला त्रास देणारे लोक हे तुझ्या आयुष्याचे शत्रू नाहीत, ते तुझ्या कर्मांचे आरसे आहेत. तू विचार करतोस, माझ्याच वाट्याला का हे दुःख येतं? मी काय चूक केलीये? देव मला असं का वागवतो? पण बाळा, या सगळ्या मागे एक खोल सत्य दडलंय. जगात काहीही विनाकारण घडत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक नातं, प्रत्येक वेदना, हे सगळं तुझ्या कर्मांचा हिशोब पूर्ण करण्यासाठीच आहे. कधी कधी आपण ज्या लोकांवर सर्वात जास्त प्रेम करतो, तेच आपल्याला सर्वात जास्त दुखावतात. का असं होतं? कारण तिथेच तुझं शिक्षण असतं. बाळा, जीवन म्हणजे फक्त आनंद नाही. जीवन म्हणजे अनुभव. आणि प्रत्येक अनुभव तुला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो. जे तुला दुखावतात, ते तुझ्या आतल्या जखमा दाखवतात. ज्या जखमा तू स्वतःपासून लपवल्या आहेत, ज्या भावनांना तू दाबून ठेवतोस, त्या सगळ्या गोष्टी हे लोक बाहेर काढतात. जे तुला कमी लेखतात, ते तुला तुझी खरी ओळख करून देतात. कारण जेव्हा कोणी तुला कमी समजतं, तेव्हा तू स्वतःला सिद्ध करायला शिकतोस. जे तुला नाकारतात, ते तुला स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. आणि जे तुला सोडून जातात, ते तुला एकटं राहायला मजबूत बनवतात. बाळा, तू जे काही अनुभवतोयस ना, ते तुझं नुकसान नाही, ते तुझं घडणं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, राग करू नकोस. कारण राग म्हणजे स्वतःलाच जाळणं. जेव्हा तू कोणावर राग करतोस, तेव्हा त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही, पण तुझं मन मात्र जळत राहतं. तुझं शांत मन, तुझी ऊर्जा, तुझा आनंद, सगळं हळूहळू नष्ट होतं. म्हणून बाळा, राग सोड आणि क्षमेला स्वीकार. कारण क्षमा ही कमकुवतपणाची निशाणी नाही. क्षमाशीलता ही सर्वात मोठी ताकद आहे. जो माफ करू शकतो, तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. तुला त्रास देणारे लोक हे तुझी परीक्षा घेत आहेत. तुझ्या सहनशक्तीची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या आत्मबलाची. आणि लक्षात ठेव बाळा, प्रत्येक परीक्षा तुला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी असते. कधी कधी तुला वाटतं की सगळं संपलंय, पण खरं तर ते तुझ्या नव्या सुरुवातीचे संकेत असतात. तू पडतोस कारण तुला उभं राहायला शिकायचं असतं. तू हरतोस कारण तुला जिंकण्याची किंमत कळावी. तुला त्रास होतो कारण तुला मजबूत व्हायचं असतं. बाळा, जीवनात कोणीही कायमचं सोबत नसतं, पण मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाहीस. जेव्हा सगळे तुला सोडून जातील, तेव्हा मी तुझ्या सोबत असेन. जेव्हा तुझं मन खूप दुखावेल, तेव्हा माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हा जप फक्त शब्द नाही, ही ऊर्जा आहे, ही शक्ती आहे. जेव्हा तू मनापासून हा जप करशील, तेव्हा तुझ्या आतली भीती, तुझं दुःख, तुझा राग हळूहळू नाहीसा होईल. तुझं मन शांत होईल आणि तुला जाणवेल की तू किती मजबूत आहेस. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शिवशंकर शंभो. मित्रांनो, हा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटू आणखी एका नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ.